ब्लॉग आणि आज आहे शिवजयंती. जसं तुम्ही ऐकायला लागलाय बरेचसेच पोवाडे वगैरे वाजायला लागलेत आपल्या इथे, मंडळांचे वगैरे शिवस्थापना झालेली आहे. सो आता अशाच एका मंडळामध्ये लाईन बाजारमध्ये मी चाललो आहोत. दरवर्षीप्रमाणे त्यांचं एक मस्तपैकी आपल्याला आमंत्रण असतं व्हिडिओ करायसाठी पण, आणि दरवर्षी म्हणजे मागच्या वर्षी तर आपल्याला त्यांनी भेटवस्तू दिली होती शिवाजी महाराजांचा पुतळा. मी आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला परत एक दाखवतो, म्हणजे घरामध्ये आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला मी पण महाराजांना मस्तपैकी आज पुजलं आहे वगैरे, ते पण मी तुम्हाला दाखवतो. तर आता जाऊया तिकडे आणि लाईन बाजारामध्ये शूट करून येऊयात तेवढंच. आणि सॉरी खूप लेट व्हिडिओज टाकतो आहे हा, म्हणजे खूप दिवसाच्या गॅपने व्हिडिओ टाकायला लागलो आहे. सो एक्सक्यूज करा, इथून जर असे येतील हळूहळू ब्लॉग्स, तर पिऊन राहा. तर मित्रांनो, मध्ये आधी जाताना तुम्हाला बऱ्याचशाच म्हणजे मंडळं दाखवेन मी, जसं जमतील तसं दाखवेन. तसं हे एक मंडळ आहे सध्या, असेच बरेचसेच मंडळ आता तुम्हाला दाखवेन मी जाता. आता तुम्ही एन्जॉय करा ते. मित्रांनो, आपण आता भगवा चौकात आहोत आणि हे दृश्य बघा आता कसं दिसतंय. समोरच नुकताच आता स्थापन केलेलं आहे हा स्टॅच्यू. तर आज गर्दी, सगळे फोटो काढायला, सेल्फी काढायला इथं जातात. फक्त तुम्हाला दाखवतो जाऊन कशी सजावट केल्या, काय केलं. आणि हे आता तर तुम्ही बाहेरून सजावट बघतायच, गाणी वगैरे लावले, स्टेज वगैरे लावलं आहे. तर जाऊयात महाराजांकडं, असंच चालू ठेवूयात, काय एवढा विषय नाही आहे. ट्रॅफिक वगैरे आहे पण महाराज इम्पॉर्टंट आहेत सध्या. तर दाखवायचं म्हणजे एवढ्या दिवस हे जे ठसे आहेत ते सिंधुदुर्गाच्या किल्ल्यावरचे ठसे आहेत. आणि महाराज, तर मित्रांनो गर्दी काय ते ॲक्च्युली आत्ता कळलं, कारण की तो रोड आहे तो बंद आहे. ॲक्च्युली कसं झालं आहे की रेणुका मंदिर आहे आपल्या इथं, तर तिथे त्याची यात्रा आहे आज देवीची, त्यामुळे आज ते बंद आहे. आणि तिथे बसतात आपले महाराज आहेत. गल्ली गल्लीमध्ये महाराज आहेत सगळीकडे. आणि त्यात संभाजी महाराजांचा मूवी बघितला आहे परवा, त्यामुळे अजून जरा असं जोश आहे सगळ्यांच्या ह्याच्यात, मनामध्ये जोश निर्माण झाला आहे. तर हा एक DJ यायला लागला आहे समोरून. आणि इथे माळ गल्लीमध्ये इथं ह्या म्हणजे दरवर्षी शिवजयंतीला खूप जास्त डेकोरेशन मोठं असतं, आणि यावर्षी नाही आहे इथे. मे बी ज्या 2 शिवजयंत्या केल्या जातात, म्हणजे एक तिथीप्रमाणे आणि एक तारखेप्रमाणे. तर जी तारखेप्रमाणे शिवजयंती आहे ती आज आहे, म्हणजे 19 फेब्रुवारी. आणि जी तिथीप्रमाणे येईल तर त्यावेळेस कदाचित मोठा असणार. आणि कारण विषय असा झाला की जिथे मी आत्ता गेलो होतो तर तिथेसुद्धा म्हणजे स्टेज वगैरे छोटं होतं, महाराजांची म्हणजे मूर्ती नुकतीच बसवली होती. पण मी अपेक्षित होतो की ते वाले मोठं स्टेज असेल जे मागचे होतं, ते कदाचित ते तिथीप्रमाणे ते करत असणार आहेत, तारखेप्रमाणे करत नसतील. सो आता तेच घरी चाललो आहे. घरी गेल्यावर तुमच्याशी निवांत काही गोष्टीवरती गप्पा मारून आणि मग व्हिडिओ संपवतो. चलो. तर मित्रांनो, घरी आलेलो आहोत आणि तुम्हाला आज मी पूजा केली आहे, कारण आई नाही आहे, आई गेली आहे बाहेर, आई नेपाळला गेली आहे. त्यामुळं आता सध्या माझ्याकडून पूजा झाली आहे महाराजांची. जसं जमतं आहे त्याप्रमाणे जेवढं पॉसिबल आहे माझ्या पद्धतीनं मी केलेली आहे महाराजांची पूजा. हां, तर बोलायचं काय होतं की ते भगवा चौकामध्ये जो पुतळा आहे ना, म्हणजे जो स्टॅच्यू आहे आपल्या महाराजांचा, तर त्याच्यावरती हात आणि पाय तुम्ही तुम्हाला मी दाखवलं थोड्या वेळापूर्वी, आत्ता पण तुम्हाला एका या फुटेजमध्ये तुम्हाला दिसेल. तर ते जे आहे ते ओरिजिनल महाराजांचे जे आपल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती डाव्या हाताचा आणि उजव्या पायाचा, किंवा डाव्या पायाचा आणि उजव्या हाताचा ठसा आहे,
तो ठसा उजव्या हाताचा कदाचित, ते उजव्या हाताचा ठसा आणि डाव्या पायाचा ठसा आहे. सो आयासा तो त्याचा छाप काढून त्या मूर्तीवरती लावलेला आहे. सो जो सिंधुदुर्गवरती जो अस्सल महाराजांच्या हाताचे आणि पायाचे जे ठसे आहेत ते आपल्या इथे पुतळ्यावरती आहेत, ते बघून खूप भारी वाटतं. ॲक्च्युली हे तुम्हाला खूप आधी दाखवायचं होतं, त्यावेळेस पुतळा जो स्टॅच्यू आहे तो बसवला होता त्याच वेळेस दाखवायचं होतं, पण त्यावेळेस राहुल गांधीजी आले होते. परत आपण ब्लॉगच नाही केला त्याच्यानंतर बरेच काही दिवस, त्यामुळे तिथपर्यंत जाता नाही आलं. आज एक निमित्त होतं महाराजांचं की आज आपल्याला जाता आलं तिथपर्यंत. सो हेच एक तुम्हाला एक संदर्भ द्यायचा होता की त्या स्टॅच्यूबद्दल, की अशा अशा गोष्टी आहेत त्या स्टॅच्यूच्या. सो एकतर माहिती आहे की सशस्त्र पुतळा आहे तो, म्हणजे पूर्ण इंडियातला म्हणण्यापेक्षा पूर्ण जगातला हा एकमेव पूर्ण सशस्त्र पुतळा आहे. म्हणजे ढाल असणं, पाठीवरती ढाल आहे, हातामध्ये दानपट्टा आहे, तलवार आहे, त्यांचा काय म्हणतो मराठी काय असतं आपलं गुप्ती किंवा आपण त्याला खंजीर ते आहे. अशा सगळ्या शस्त्रांनी असलेला तो महाराजांचा स्टॅच्यू आहे. तो खूप मस्त आहे आणि त्यातल्या त्यात तर ते महाराजांचे ओरिजिनल हाताचे आणि पायाचे ठसे आहेत. सो तिथे जाऊन जे सौभाग्य मिळतं आहे की यार सिंधुदुर्ग गुण्याला जायला मिळालं नाही तर कोल्हापूरकरांना ॲटलिस्ट महाराजांचे हाताचे पायाचे ठसे तिथे आहेत अवेलेबल सध्या. सो तेच तुम्हाला मी दाखवलं की तुम्ही पण त्याचे दर्शन घेऊ शकाल. सो होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. छोटासा व्हिडिओ होता. जे नंतर येणारी जी जयंती आहे ती खूप मोठी असेल. सो त्यावेळेस आणि आपण एक व्हिडिओ बनवू. आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू बाय बाय. टेक केअर. दिस वॉज मी वीर सायनिंग आउट. थँक्यू बाय बाय अँड साई यो बाय बाय. थँक्यू.